श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामीज किचनमध्ये स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तिथे मिळतील आणि नवीन व्हिडिओ जो येईल तो स्किप होणार नाही, म्हणजे वगळला जाणार नाही तुमच्यापासून. आपण प्रगट दिनाची प्रभावी सेवा, जसं की स्वामी सारामृत सेवा करत आहोत. तर सीरीज चालू केलेली आहे. त्या आतापर्यंत आपण 16, 17, 18 अध्यायापर्यंत अध्याय पाहिले. आता इथून पुढे 19, 20, 21 पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामींचा जप घेऊया 21 वेळा. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्याने ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता. वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यारे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग्य अभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करा हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शने इच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणी तयाला. आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृतीने राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जनस असो झाल्या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी भुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटी न सामावे. उठवणी या करिता स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोण येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडवणी तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी. मग सहजी सुरभोणी अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मणी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण यती तत्काळ जाणोन. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिले स्वस्थ आणि धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधे तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला.
स्वकार्य चिंतोणी अंतरी खडग दिधले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूरश्रीनी जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुनी. कार्य आपण योजिले ते शेवटाण जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिल खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश नाले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्त भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त त्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजा श्रीत सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसी दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य यांचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची न्यावे त्वातरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जण पाहुणी आश्चर्य करती. धन्यता थोर वर्णिताती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लिहिल्या असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकारा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोते दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करुणी फकीराती देई खाणा तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलावले 5 जण देऊ घातले तयाते. फकीर तृप्त होणी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा म्हणे यवन जाती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता सजना गोष्ट हे आला मणी ऐसा विचार. तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी दैकोण समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जा त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधला नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिते. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत्व सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसा अध्याय 21वा. कृपा करोणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसार. चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन. आत्मजोद निघाली पूर्ण हृदयामधून देदवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करी ती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कल कोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुळाला तो महिमा कोण वर्णी.
कोकणाद समुद्र तीरी प्रसिद्ध झाला रत्नागिरी. पालशित ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद काहिले. हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्यायी मंगलाचरण. काय सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातुनी आले. स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल. त्यांची ऋत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामींसी. पाठवले कारभारांसी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केली दुःखमुक्त. आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी दिदला बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समजत. नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमा अध्याय. ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामी दिला हा वर जो भावे वाची हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाडो विमल कीर्ती. मुखी वसु सरस्वती भवसागर करुणी अंती. मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो वृथा अभिमान तो नसो. सर्व विद्या गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे तयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून. आला घेऊन विष्णू कमी. आपुल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गौढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. इथे आपला 21 अध्यायाची सिरीज स्वामी सारामृतचं संपलेला आहे. पूर्ण झालेला आहे. तर सर्वांनी नक्की कमेंट करा, की कसं वाटलं तुम्हाला स्वामी समर्थ अध्याय आणि यानंतर कोणतं आपण सेवा घ्यायची हे सुद्धा कमेंट करा. करायला विसरू नका. जसं की गुरुचरित्र अवतरणिका आहे, संक्षिप्त गुरुचरित्र आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल ते व्हिडिओ मी करावे, जसं की श्रीपाद श्रीवल्लभ पारायण आहे, पूर्ण 53 अध्यायाचं. ते जर करावं असं वाटत असेल, मी रेकॉर्डिंग करावे ऑडिओचे आणि YouTubeला टाकावेत. तर प्लीज तसं कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि माझं काही चुकलं असेल त्याबद्दल मी क्षमस्व. श्री स्वामी समर्थ.